त्यामुळे आम्हाला हॉटेलमध्ये जाणं नाही. सगळे हॉटेल फुल आहेत. सो एका हॉटेलमधून परत दुसऱ्या हॉटेलमध्ये चाललो आहे आम्ही. आज सगळ्यांचे बर्थडे 1 तारखेला. सरकारी वाढदिवस. हां, सरकारी वाढदिवस आहे. आणि इथे पण अर्धा तासाचं वेटिंग आलं आहे. रात्रीचे वाजले 10:30. स्टील आमचा नंबर नाही आला आहे जेवणासाठी आणि हॉटेल अजून फुलच आहे. पण आम्ही पण ठरवले जेवून तर इथूनच जाणार आम्ही. तसं आम्ही जाणारच नाही, जेवून इथूनच जाणार आहे. नंबर येईपर्यंत जाणार नाही आम्ही. हां ठीक आहे, जेवायचं का आपल्याला? आम्ही चाललो घरी. आम्हाला भाजी चपाती पण चालली. की कोण करणार भाजी चपाती? मी करेन ना माझं किचन सेट. ही बनवणार भाजी चपाती घरी जाऊन. ते पण ताई रिया बोलतीये मी बनवते भाजी चपाती घरी, चला जायचंय का? आमचा नंबर आला आहे. चला एकदा हाय करायचं. आमचं जेवण आलं नाही आहे. स्टार्टर्स आलेत आणि तास झाला आहे. आता वाजले रात्रीचे 11:30 आणि अजून आम्हाला जेवायचं आहे. आणि आमच्या शेजारच्या टेबलवरचं जेवण आलं आहे. तर मी ताईंना म्हणते मी टेस्ट करून येते त्यांचं जेवण. चांगलं असेल तर आपण कंटिन्यू करून येते, जाऊया. त्या हसता येतात माझ्यावर. मी फक्त जाणार असं करणार आणि टेस्ट करणार. चांगलं झालं. मेन कोर्स चांगलं दिसतो त्यांचा. पनीर आलं आहे आणि पनीरसोबत अजून काय आलं आहे काय माहिती. आय थिंक मला एक कोपरासारखं दिसतं. तर पनीर तर मला आवडतं आहे. टेस्ट करून आपण. आमच्या ताईचा पोटच अंड्याचा कार्यक्रम चाललेला आहे. रोटी आलेली नाही आहे म्हणून त्यांनी बिना रोटीचं त्यांनी ठरवलं आहे की आपण आता फक्त भाजी टेस्ट करू. पण आम्ही ठरवलं आहे रात्रीचे किती पण वाजू जेवून तर इथूनच जायचं. मी यांना सांगत होते की आज आम्हाला सगळं चांगलं मिळालं आहे. पुण्यामध्ये जे आपण तुम्हाला गेलो सगळं आम्हाला चांगलं मिळालं. मी माझंच तोंड पाहिलं होतं म्हणून मी लकी आहे. आणि जशा आमच्या ताई आल्यात बाबा सांग हॉटेल काही पण सांगतात. जेवण सुद्धा मिळत नाही आम्हाला. काही पण सांगतात हे माहिती. हे पण 11:30 वाजले जेवण सुद्धा मिळत नाही आम्हाला. जाऊ का? पनोतीची एंट्री झाली आहे. नक्की कोण पनोती ते कळत नाही आहे. शीतलताई आहे का पल्लवीताई आहे ते समजत नाही आहे मला. आम्ही डिस्कस करतोय पनोती कोण आहे, 1 नंबर का 2 नंबर, नक्की कोण आहे. सकाळपासून आम्हाला सगळं लवकर मिळालंय. मी लवकर आले होते. तुम्ही आल्यापासून मी 6 वाजताच घरी आले होते. मला 6 वाजता जेवायला आलं असतं तरी मिळालं असतं. आणि जे लेट आले ते जेवताय त्यांना जेवण मिळालंय. तर डाळ भात लवकर आला असता. अरे हो ना. मला सिरियसली भूक लागली. डाळ भात कसं खाणार? त्यांची रोटी पण आली. मला हे यांचं बघून आहे ना मला ते आपल्या मासवड्यांची आठवण आली. मला काय म्हणायचंय आम्हाला भाकरी आहे ना भाकरी. मला काय म्हणायचंय त्यांचं सगळं आलं. मी टेस्ट करून येते ना. अगं बाबा सांग. त्याच्यानंतर आपलीच ऑर्डर आहे कंट्रोल करा. नाही मी असं सहज फिरून येते आणि फक्त त्यांचं जेवण ओके. अजून खाल्लंच नाही आम्ही. एक चांगला प्रश्न घ्या. श्लोक म्हणतोय तुम्हाला अजून खायचं आहे का? मला काय म्हणायचं आहे जसं डिश ऑर्डर तसं जेवण पण आणून द्या आम्हाला. मला साईड प्लेट पण नको. मी ह्या प्लेटमध्ये रोटी पण ठेवेल, भाजी पण ठेवेल, कांदा पण ठेवेल. फक्त जेवण द्या आता मला. 12 वाजायच्या आतमध्ये आम्ही केक कट केला आहे फायनली.
डिझाईन खूप मस्त आहे. मस्त आहे ना आपल्या आणि केक खरंच चांगला आहे. फायनली 12 वाजता आमचं जेवण झालेलं आहे. ज्याप्रमाणे आम्ही ठरवलं होतं की जेवण केल्याशिवाय घरी जायचं नाही. जेवण करून आम्ही निघालेलो आहोत. पद्धतीने आजचा दिवस एंड झालेला आहे. तो ताई आलेल्या आहेत आणि जसं मी सांगितलं ताईंना एक सबस्क्रायबर ठाण्यामध्ये भेटली होती आणि ताईंशी त्या येऊन बोलल्या आणि ताईंना म्हटलं की कल्याणी खूप छान ब्लॉगिंग करते. हे ऐकल्यानंतर मला खूप चांगलं वाटलं. थँक्यू सगळ्यांना. सगळेजण आमच्या ब्लॉगवर आमच्या वहिनीवर प्रेम करतायत. असंच प्रेम करत राहा. वहिनीचे ब्लॉग बघत राहा. आम्हाला ठाण्याला पुण्याला घाटकोपरला भेटत राहा आणि सांगत राहा की आम्ही तुमचे ब्लॉग पाहतो. लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करना बोलला. थँक्यू. ही आहे संडे मॉर्निंग आणि हे आहे कैलास मिसळ हाऊस, जिथे आम्ही सकाळचा नाश्ता करण्यासाठी आलो होतो कारण की दाजींना परत मुंबईला जायचं होतं. घर सगळं हाऊसफुल झालं आहे. सगळ्यांसाठी मिळाली आईस्क्रीम. बघूयात कोण कोण आलं आहे घरी. दमले कौन आया है? परत नाही. कौन आया है? सगळेजण चाललेले आहेत प्री बर्थडे सेलिब्रेशनसाठी. प्री बर्थडे सेलिब्रेशन करायचं आणि त्यासाठी आम्ही सगळे चाललो आहे वाकडला, फिनिक्स मॉलला, कारण की तिथे प्ले सेक्शन आहे मुलांसाठी आणि मुलांना तिकडेच जायचं आहे. सगळेजण आलेले आहेत. संडेला सुट्टी आहे म्हणून सगळ्यांनी म्हणून आज असं ठरलं की फॅमिलीसोबत प्री बर्थडे सेलिब्रेशन करायचं आणि उद्या रियाचे फ्रेंड्स आणि माझे इथले फ्रेंड्स त्यांच्यासोबत बर्थडे सेलिब्रेट करायचं. फॅमिली मेंबर 15 ते 16 झाले म्हणून आम्हाला कॅब करावी लागली. तर फायनली आम्ही निघालोय प्री बर्थडे सेलिब्रेशनसाठी. सोबत आहेत नंदा ॲज युजल. दुसरं कोणी नाहीये. मला असं म्हटलं तरी चालेल. पण ते प्रत्येक प्रॉब्लेम काय माहिती का आमच्याशिवाय मज्जाच येत नाही त्यांना. प्रत्येक कोणतेही vlog हां. मध्ये, प्रत्येक vlog मध्ये त्या पाहिजे तर. दाजी ताईनं सांगितलं जे आज गाडीत पुढे बसणार त्यांनी द्यायचे. तो पैसे देणार. आता मग अशी बोलले ते पुढे बसले होते. आता परत बसणार आहे का ना पुढे? चालेल मी करू शकते तुमच्यासाठी एवढंसं. तो बिल देणार कॅबचं. एवढंसं संध्याकाळी पठार नाही मी एवढंसं म्हणाले नाही जाताना मग तुम्हीच पुढे आमच्यासाठी. मी पण मागे बसू शकतो. अच्छा. आमची सीडन होती म्हणून आमच्या 300 रुपयासाठी मला म्हटलं दिलं का काही सीडांमध्ये चहा कॉफी वगैरे पाण्याची बाटली वगैरे. त्यांनी आमचं एवढं बोलणं ऐकून घेतलं ना. ऐकलंय त्याने. संध्याकाळी ते हे असतो शो असतो लाईटचा, लाईट शो. संडे होता, गर्दी खूप होती म्हणून ताई सगळ्यांच्या हातावरती फोन नंबर लिहून देत होत्या आणि ताईंनी सगळ्या डिटेल्स त्यांना भरून दिल्या. मुलं तर गेम खेळतच होती, पण मुलांचे गेम्स पाहून आम्हा मोठ्यांनाही कंट्रोल नाही झालं, तर आम्ही एक एक ट्राय करायचं ठरवलं. पण त्यातही या छोट्यांची लोडबुड आमच्यामध्ये चालूच होती की आम्हाला पण हे करायचं. पण खरंच सगळे एकत्र असल्यानंतर खूप मजा येते. पैसे कसे वाया घालवायचे, असे वाया घालवायचे. तिकडनं रिंग घ्यायची आणि असे पैसे फेकायचे.